नमस्कार. आपण आलो हनुमंतगाव येथील माळवाडी येथे नागरिकांच्या समस्या आणि नागरिकांची मत जाणून घेण्यासाठी. आपल्यासोबत या गावातले काही मंडळी आहेत. मला सांगा तुमचं नाव काय? सागर खंडेकर. तुमचं प्रॉपर गाव कुठलं? तुम्ही वाड्यावर रस्त्यावर राहता गावात राहता? माळवाडी. माळवाडीत राहता तुम्ही. राजकारणी जी लोक आता इलेक्शन आपलं सध्या सुरू आहे आता, अनेक लोक तुमच्या येतात भेटतायत. तुम्हाला तुमच्या समस्या काय तुम्ही त्यांना सांगताय का? काय रस्ते वगैरे झाले पाहिजे सर्व. नंतर एकदा मतदान केलं का कोणी इकडे 5 वर्ष विचारा येत नाही. कोण काय असं काम करतो बोलतात, काय फोन नंतर एकदा रिसिव्ह नंतर फोन वगैरे करत नाहीत. काय करत नाही. तुम्ही लोकप्रतिनिधींना काय सांगाल तुम्ही की तुम्ही आमची कामं केली पाहिजे, मतं मागा तुम्ही येताय नंतर का आम्हाला भेटत आहे, तुम्ही काय सांगाल त्यांना? काय कामं केल्यानं काय मतदान दिलं काय करणार आहेत? तुमचा असं वाटतंय का तुम्हाला तुमच्या ह्या चोपडी गाड्या तुमचा हे चोपडी गाड्याचा असा हक्काचा तुमचा कोण माणूस आहे का जो माणूस तुमचा कायम फोन उचलतो, तुम्हाला बोलतो, तुमच्यासोबत संपर्कात आहे, असं कोणी एका व्यक्ती आहे का? अजून तर कोण नाही. फक्त इलेक्शन पास झालं का पाया पडतात, येतात, पाया पडून झालं का मतदान करा आणि एवढं म्हणून बोलून जातात. आता विकासाचे आश्वासन देत असताना एखादं तुम्हाला नेत्याने कोणी आश्वासन तुम्हाला दिले का? असं एखादं कोणी नेता मंडळी आहे का जे लोक तुमच्याकडे आहेत का? कोणी असं काही आश्वासन तुम्हाला दिले का आतापर्यंत? आजपर्यंत आपण म्हणजे पहिल्यापासून गणपती होतो आपण माणसं. मग आता कोणाकडे बघता तुम्ही? आता गणपती देशमुखाचं आपल्यासोबत नाही, थाळीत नाही आपलं, तुम्ही आता कोणाकडे बघता या सगळ्या गोष्टी? आता हे उल्हास बाळासाहेब दाहिबे त्यांचं शेती बाबत त्यांचं चिन्ह आलं शेतीचं. त्यांचं चिन्ह आबासाहेबांचं चिन्ह त्यांना आले. हा. मग आता तुम्ही आबासाहेबांकडे तुम्ही जे बघा त्याच्यावर प्रेम करता, तुम्ही आता ते उल्हास दायगडे पाटला तुम्ही प्रेम करता. तुम्हाला आबासाहेबांकडे पहिल्यापासून त्यांचे कार्यकर्ते म्हणजे तुम्ही आता आबासाहेब जे तुम्ही बघत होता ते तुम्ही आता बघताय उल्हास दायगडे पाटलांच्यात. हो. तुम्हाला कसं नेतृत्व वाटतंय ते सध्या आता सगळं? ते म्हणजे सर्व त्याच्या मागं आहे सपोर्ट वगैरे असं म्हणजे अर्ज वगैरे माघारी घेतला नाही त्यांनी सगळ्यांना. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अर्ज मागाय का तुम्हाला आम्ही कोट्यवधी रुपये देतो, त्यांना सांगितलं होतं की त्यांना विकास करायचा, गावात रस्ता विकास करून दाखवायचा सगळीला. पण त्यांनी पैसे त्यांना देतो म्हणजे कोट्यवधी रुपये त्यांना मिळाले असते की? पैसे भेटून काय करायचे? लोकांच्या वाड्या असल्या कुठं मशानभूमी वगैरे स्वतःच पोट भरायचं नाही. कोणाचा? त्यांना जगाचा विकास करायचा आहे, स्वतःच पोट भरायचं नाही. स्वतः असून मोठी पैसे घेऊन किती मोठे होऊन जाते पैसे. त्यांना इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्या बऱ्याच वेळ त्यांनी स्वतःचा फोन बंद करत होता, इतकं त्याच्यावर प्रेशर होतं. त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की माझ्यावर खूप प्रेशर टाकलं होतं. मग तुम्हाला काय वाटतं त्यांना प्रेशर टाकलं चुकीचं आहे बरोबर आहे बाकी लोकांनी केलेलं? नाही, प्रेशर टाकलं एक चुकीचं आहे. नंतर त्यांनी जनतेसाठी उभा राहिले, स्वतःच्या जनतेसाठी उभा राहिले. तुम्हाला काय वाटतं उल्हास दायगडे पाटील तुमच्या भागातला विकास करतील काय येणार काय? हो, 100% करतील. 100% करतील. खात्री आहे तुम्हाला? हो. तुम्हाला काय खात्री वाटते तुम्हाला? हा करतील. तुम्ही समोर बोलतील म्हणजे त्यांनी खोटं बोललं तर त्यांना देव बी माफ करणार नाही आणि जनताही माफ करणार नाही. जो नेता खोटं बोलेल त्याला देवही माफ करणार नाही, जनता तर माफ करणारच करणार नाही. उल्हास दायगडे पाटील या भागात लोकांची मदत करतील. पैशाचं आम्हीच त्यांना दाखवलं गेलं, भरपूर प्रमाणात त्यांना पैसे कोट्यवधी रुपये त्यांना देण्यासाठी सांगितलं. पण जनता म्हणते की लोक म्हणते की त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्याचं कारण एकच की त्यांनी विकास करायचा होता. विकास करत असताना पैसा महत्वाचा नसतो आणि पैसा देण्यास घेतात. लोकांना काय आव्हान करणार तुम्ही? सगळ्या भागातल्या तुमच्या भागातल्या लोकांना आव्हान काय करणार तुम्ही? आता काम चालू आहे. शेती काम करणारा नेता पाहिजे. काम करणारा आणि काम करणारा नेता पाहिजे. रात्रीच्या वेळी फोन काय झालं, काय पोलीस स्टेशन कुठं काय महसूल खात्यात हे ते सगळे फोन केला तर यावं माणसांनी तिथं. नंतर मी इथे झोपलो आता तुम्ही जावा तिकडे असं कोणी. मी जोपर्यंत तुम्ही तिकडेच जावा, मतं घ्यायला या तिकडेच जावा तुम्ही, असं काय करू नका. असे प्रामाणिक भावनाचे नेते मंडळींनी लोकप्रतिनिधी सुद्धा मस्त बघितले. मी एकदा सांगूनवरून येत होतो, कडलाच्या नदीवरती उभा राहतो. विलास बापू सभापती निवडून उभा राहतो तेव्हा गणपतराव देशमुखची पावसातनं गाडी आली होती तिकडे. आणि आता मागाच होता ते सरपंचाला मला गाडीत घालून आम्हाला आणून इथं सोडलं. असा आमदार होणे नको. असा आमदार होणे नाही. आता आमदार नाहीच येतोय, त्याच्यानंतर आमदारच होणार नाही तसला. उल्हास भाऊने असं काही काम केलंय का? एखादा तुमचा प्रसंग आहे का त्यांच्यासोबतचा? विलास बापू उभा राहिलो, एका पक्षाने उभा केली आणि त्यांच्यावर निर्धार सोडून. पण त्या काळातले तुम्हाला गोष्ट सांगतोय, जुन्या गणपतराव देशमुखाची. कारण उभा केली गाडी म्हणली ते पावसात उभा राहिले, ड्रायव्हरला म्हणले घरी म्हणून सोडले. असा आमदार कुठला आतापर्यंत होणार बी नाही सांगणार. आज आपल्याला आबासाहेब नाहीयेत. आबासाहेबांची एक तिने आठवण सांगतात की आम्ही पावसात थांबलो असताना आम्हाला आमच्या घरापर्यंत स्वतःच्या गाडीतून अजून ते गेले, पण आमच्याकडे ती सक्ष ही आठवण तुमच्याकडे आहे. ती आठवण, कारण आठवणीची शिदोरी आपल्या सोबत असते कायम राहील. गावाचा सरपंच झाला तर ती कधी चालला तर साहेब म्हणून हात केलं तर तो गाडीत घेत नाही, जाऊ दे म्हणतो त्याला कुठं बघायला. आज आमदारांनी त्या पावसात आणून इथं सोडलं म्हणजे त्या देवाला सुद्धा त्याची आठवण आहे ना आम्हाला सुद्धा.
आज एक आठवण, एक उजाळा त्यांनी दिला आठवणीला, ज्या आमदारांनी आज आपल्याला नसताना सुद्धा त्यांची आठवण आज लोक नाही करतात. त्यांचा लोकांना आमचा परिचय सुद्धा माझा आणि त्याचा नव्हता. लोकांना एक तो विश्वास आहे, माझी कामं करण्यासाठी माझ्यासाठी जो नेता धावून येतो तोच आमचा नेता असतो, तोच आमचा कार्यकर्ता असतो. पैशाच्या गोष्टीला आम्ही बळी पडणार नाही. आम्ही आमच्या नेत्याला, आमच्या कार्यकर्त्याला आम्ही बळी पडू देणार नाही. कारण आमचा कार्यकर्ता, आमचा नेता हा विकासासाठी काम करेल, आमच्यासाठी काम करेल, अशी एक प्रामाणिक भावना आपल्याला इथं पाहायला मिळते. धन्यवाद.